छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धी मिळालेल्या साताऱ्याचे अभिजित बिचुकले सध्या चर्चेत आले आहेत। अभिजित बिचुकले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत। येत्या 19 एप्रिल रोजी ते आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उदयनराजेंना उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला याचे आत्मपरीक्षण करावे असे म्हणत मला निवडणूक दिले तर मी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाचा पाठपुरावा करणार आहे असे अभिजित बिचुकले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले। अभिजित बिचुकले यांनी साताऱ्यामध्ये लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं आज जाहीर केले। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की मतदार राजा जागृत आहे। येत्या 19 एप्रिलला मी उमेदवारी अर्ज भरणार आहे। उदयनदादांनी इच्छा होती ती पूर्ण झाली, पण भाजपने छत्रपतींना किती सन्मान दिला याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी आणि लोकांनी देखील करावे असा सल्ला अभिजित बिचुकले यांनी केलाय। त्याचसोबत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संसद भवनाला द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। तसंच समुद्रातील छत्रपतींचे स्मारक होण्याबाबत पाठपुरावा करावा, वैचारिक वारसा म्हणून धाडस केले पाहिजे असे मत अभिजित बिचुकले यांनी केले आहेत। तसंच 2 रुपयांनी दारू पाजून मटण देऊन शक्ती प्रदर्शन केलं जात नाही। शरद पवार आणि उदयनराजे हार्डवेअर आहेत। उदयनराजेंना पाडण्यासाठी जयंत पाटील आणि शरद पवार प्रयत्न करत आहेत असे विधान अभिजित बिचुकले यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।